माझी काय अडचण आहे? माझी अडचण ही आहे की जर तुझ्यासोबत पब मध्ये यायचं असेल तर ते शॉर्ट्स घाला, ते वन पीस घाला, खाली काय ते हाय हिल्सचे सँडल्स घाला, सगळा लवाजमा घेऊन पब मध्ये या, तिथे तुझ्या समोर नाचा. नाचताना मी अनकम्फर्टेबल, मी ज्या कपड्यात कम्फर्टेबल आहे तेच जर मी घालून आले तर तू ऑकवर्ड का? तर असे कपडे घालून कुणीच पब मध्ये जात नाही. मला जर एवढीच नाचायची हौस असेल ना तर मी गणपतीत नाचेल, नाहीतर नवरात्रात नाचेल, नाहीतर माझ्या मैत्रिणीच्या लग्नात नाचेल, पण माझ्या कम्फर्ट झोन नुसार. तुला तिकडे ये म्हटलं तर तुला ते डाऊन मार्केट वाटणार. मी नाही तुझ्या मित्रमैत्रिणींसारखी रात्रभर बाहेर राहू शकत. माझे घरी आई वडील असतात आणि ते माझी जेवणासाठी वाट बघत असतात. आम्हाला सगळ्यांना जेवत जेवत सिरियल बघायची असते. काय प्रॉब्लेम आहे तुम्हा बॉयफ्रेंड लोकांचा? एकतर प्रेमाच्या नावाखाली भर रस्त्यात खांद्यावर हात टाकून चाललेलं चालतं, पण तेच आम्ही जर एकदा फोनवर आय लव्ह यू म्हणलो तर आय लव्ह यू टू बोलायला तुमची फाटते. नको ऑफिसमध्ये, नको मित्र आहेत. पण तेच जर एखाद्या मित्राने 90 पाजली तर सगळीकडे दोस्ती हरीचे स्टेटस. परवा काय टाकलं होतंस? आपली दोस्ती फुल टाइम मस्ती वगैरे. ही मस्ती जेव्हा उतरते, जेव्हा पैसे संपतात, तेव्हा सगळ्या बॉयफ्रेंडला आठवते गर्लफ्रेंड. हॅलो बबडी, कशी आहेस? हॅलो सोनू, काय झालं? तुम्हाला काय वाटलं गुलू 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 बोललं म्हणजे आम्ही पागळतो, म्हणजे आम्ही येडे? तुम्ही जेवढे आम्हाला येडे समजता ना तेवढं आम्ही नाही आहोत. जर बाकीच्या बॉयफ्रेंडला जाऊन विचारा, त्यांच्या गर्लफ्रेंडचे काय काय नखरे असतात. मला स्टारबक्स पाहिजे, मला सीसीडी पाहिजे, मला पिझ्झा पाहिजे, मला बर्गर पाहिजे. आणि आमच्या मराठी मुलींची काय अपेक्षा असते? एक साधा प्रेमाचा फोन कॉल,